जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत करूया. आजच्या या मेळाव्याच्या प्रसंगी माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचा नामोल्लेख केलेला आहे. मी तो वेळ वाया घालवत नाही, कारण खूप लोक वक्ते अजून बोलायचे, तुम्हाला अजून जायचंय, परत लांब लांबून आलेले आहेत तुम्ही. पण तरी सुद्धा मंचावर उपस्थित या मेळाव्याचे आयोजक बालासाहेब दोडतले आणि सर्व उपस्थित मान्यवर, त्यांचे सर्व सहकारी, यशपाल भिंगे सर नांदेडहून या ठिकाणी आलेले आहेत. आपण अशी माणसं आहेत, एक शायर असं म्हणतो, पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है. पानी से जो नहाता है वो लिबास बदल सकता है, लेकिन पसीने से जो नहाता है वो इतिहास बदल देता है. आपण इतिहास बदलणारी माणसं आहेत, घामानं आंघोळ करणारी आपण माणसं आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला तुमच्या सर्वांच्या वतीनं मी सुद्धा जाहीरपणानं सांगू इच्छिते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशी शिकवण ज्यांनी दिली होती तुम्हाला, अरे त्याची तरी इब्रत तुम्ही वेशीवर टांगू नका रे. त्या रामदासाची, त्याचा आदर्श तुम्ही घेऊन हे राज्य चालवताय. पण तुम्ही मात्र दिलेला शब्द कुठलाच पाळायला तयार नाहीत. त्याला फक्त जुमला म्हणून तुम्ही बाजूला टाकून देता. तुमचं काम संपलं की, पण 2024 ला यांची आता खैर होणार नाही हा इशारा देण्यासाठी तुम्ही आता 22 तारखेला तिथं चाललेला आहे. माझ्या भावांनो, आरक्षण मिळेलच, द्यावंच लागेल. देत कसे नाहीत, द्यावाच लागेल. आरक्षण हे मिळणार आहे. थोडस अजून जरा जोर लगा के हुईशा असं केलं तर बरोबर आरक्षण मिळतंय. शक्तीला सलाम आहे. मी बालासाहेब दोडतले खरंच तुम्हाला धन्यवाद देते. हे आपलं इतकं मोठं चित्राब इथं आणणं हे येरे गबाळ्याचं काम नाही बाबा. इथं पाहिजे जातीची अशी एक म्हण आहे. आणि म्हणून धनगरांनी हा जो इतिहास निर्माण केलाय महाराष्ट्रामध्ये, अरे 29 वर्ष 5 महिने 28 दिवस, 29 वर्ष 5 महिने 28 दिवस या राजमातेनं ही मराठवाड्याची आपली लेक, बीड जिल्ह्याची आपली लेक आहे ही. त्यावेळी चोंडी बीड जिल्ह्यात होती. आता तालुके बदलते, जिल्ह्याच्या सरहद्दी बदलतात. त्याच्यामुळे ती नगरमध्ये आता चोंडी असली तरी ब्रिटिश गॅजेटियर मध्ये चोंडीचा उल्लेख हा बीड जिल्ह्यात आहे. आणि म्हणून ही बीड जिल्ह्याची लेक, माळव्यामध्ये राज्य करणारी ही बाई आपली लेक, त्या जमातीचा इतिहास, त्या जातीचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो निर्माण केला, या देशामध्ये निर्माण केला आणि माळव्यामध्ये त्यांनी राज्य केलं. त्यांचा वारसा आम्ही जपणारी माणसं आहेत. मल्हार बाबाचा वारसा चालवणारी आम्ही कष्टकरी माणसं आहेत. जनावरांपेक्षा जास्त कष्ट आम्ही करतो. आम्ही मागतोय काय? अरे जे संविधानाला दिले तेच आम्ही मागतोय. आम्ही नव मागत नाही. आणि ते जर दिलं नाही तर उद्याच्या समाजकारणात, राजकारणात त्याची किंमत या देशाच्या सरकारला मोजावी लागेल. अशा प्रकारचा इशारा या इशारा मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देते. भावांनो, वेळ अपुरा आहे, पण तरी सुद्धा आपण आपला शत्रू आणि मित्र ठरवला पाहिजे. या आरक्षणाचा शत्रू कोण आणि या आरक्षणाचा मित्र कोण हे जर आम्ही ठरवू शकलो नाही तर मग गफलत होऊ शकते. यशपाल भिंगे इथं आलेले आहेत. भिंगे सर, जरा तुम्ही उठून राम राम करा, यांना जय मल्हार करा. या जरा पुढं.
भिंगे सरांना MLC केलं होतं. MLC 12 ज्या राज्यपाल नॉमिनेटेड MLC आहेत त्याच्यात त्यांचं नाव गेलं होतं. पण ह्या नतद्रष्ट राज्यपाल जो केंद्र सरकारचा प्रतिनिधी असतो महाराष्ट्रात, त्यात ही अशी माणसं होती गोरगरीब कष्टकरी समाजाची, म्हणून ती यादीच फायनल अजून झाली नाही. अजूनही ती यादी तशीच पडू नये. अरे आमच्या लाखोनी आणि कोट्यावधी मतांची तुम्ही बेगमी करता आमच्या बरोबर, आणि आमच्या माणसाचं नाव त्याच्यात आलं, गोरगरीब माणसाचं नाव आलं, तर त्या यादीवर राज्यपाल सह्या करत नसतो. अरे तुमच्या परवानगी दिल्यानंतर अरे पंतप्रधानांनी नुसता डोळा वटारला असता तर राज्यपालांनी सही केली असती. पण यांच्या नियतीत खोट आहे, मी तुम्हाला सांगते. यांना द्यायचंच नाही कुणाला, आणि म्हणून राज्यसभा मागू नका. माधव निर्मळ, भीक नको आपल्याला आता. 5 तिकीट मागा महाराष्ट्रात, 5 तिकीट. आम्हाला शेळीचं शेपूट नकोय. माशी उठत नाही, ढुगण झाकत नाही. त्या राज्यसभा कशाला राज्यसभा? अरे मत जर तुमची आहेत, मत आमची, सत्ता तुमची नाही चालायची, हा इशारा या निमित्तानं द्या. आणि 5 खासदार महाराष्ट्रातून जो आम्हाला देईल त्याच्या मागे जाणं खुशाल जा. आमचा विरोध नाही तुम्हाला, पण मागताना बी इतकं कमी मागू नका. या निर्मळला काही कमी त्रास झाला का आता मध्यंतरी? विचारा ना. त्याने खरं म्हणजे सांगाय पाहिजे होतं, खूप त्रास. पण निर्मळ साहेब, तुम्ही हिम्मत बांधा, तुम्ही महाराष्ट्राच्या सभागृहात जाऊ शकतात. हा शब्द या ठिकाणी मी तुम्हाला देते आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तुमच्यामध्ये ताकद आहे, मसल पॉवर आहे तुमच्यामध्ये, आर्थिक शक्ती आहे तुमच्यामध्ये. आणि हे सगळं ते पोरग सांगत होता ना, तो अविनाश